फर्स्ट आपण काय करणार की जो काय आपला React.js सेटअप आहे तो सेटअप एकदा क्रिएट करून घेऊ. त्यासाठी जो काय आपण React.js नावाचा फोल्डर बनवला होता त्या फोल्डरला मी काय केलं इथे ओपन केलं. ओपन केल्यानंतर सीएमडी झाल्यानंतर काय होतं की ते एक ब्लॅक स्क्रीन ओपन होते. मग मी इथे काय करतो, एक आपली जी काय React.js ची ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी कमांड होती ती कमांड मी इथे काय करणार राईट करणार. जसं की आपली React.js ची ऍप्लिकेशनची कमांड काय आहे, npm create white @latest आणि आपल्या ऍपचं नाव. जसं की आपण ऍपला नाव देऊ आज डे 9 आणि इथे मी केलं एंटर. जसं मी इथे एंटर केलं तर इथे आपल्याला विचारतात की तुम्ही कोणतं फ्रेमवर्क यूज करतात, की आम्ही React.js चा फ्रेमवर्क यूज करतात. त्यानंतर इथे जावास्क्रिप्ट सिलेक्ट करायची आणि इथे देन एंटर. तर आपल्याला इथे समजेल की जो काय डेस्कटॉपला फोल्डर आहे React.js चा त्याच्या आतमध्ये कुठे होते आपलं ऍप्लिकेशन क्रिएट डे 9 ऍप्लिकेशन आपलं क्रिएट होतं. तर आपलं ऍप्लिकेशन क्रिएट झाले. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर मी इथे करतो Ctrl+C Y आणि एंटर. परत स्क्रीन क्लिअर करण्यासाठी क्लिअर. ठीक आहे, या प्रकारे मी असं काहीतरी राईट केलं. त्यानंतर मी इथे करतो कमांड की चेंज डायरेक्टरी आणि डे एंटर केलं. नाही का, बॅक झाला CD डे किती आपला 9 आणि इथे मी केलं एंटर. आलो आपण डे 9 च्या आतमध्ये. की जसे की बघा CD का टाकायची गरज असते, की CD टाकण्याचं एकच रिझन आहे की फर्स्ट आपण कुठे होतो की डेस्कटॉप मध्ये React.js च्या फोल्डरच्या आतमध्ये होतो. पण आपल्याला काय करायचे होते की जो काही डेस्कटॉपला फोल्डर आहे कोणता React.js त्याच्या आतमध्ये डे 9 नावाचा आपला काही एक फोल्डर होता. त्या फोल्डरच्या आतमध्ये जायचं होतं. त्यासाठी आपण टाकली सीडीच म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी किंवा आपण त्याला बोलू शकतो डायरेक्टरीला फोल्डर. ठीक आहे, इथे क्लिअर केली स्क्रीन. मी टाकतो इथे कोड पेस्ट डॉट आणि इथे एंटर करतो. याने काय झालं, माझ्यासाठी एक VS कोड ओपन झाला. ओके, तर VS कोड ओपन झाल्यानंतर मी प्रोजेक्ट वगैरे रन नाही करत, डायरेक्ट आपण जाऊ आपल्या टास्क कडे. ठीक आहे, टास्क किंवा आपण एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ते तुम्ही ट्राय करा फर्स्ट. ठीक आहे, तर आपलं आजचं एक्झाम्पल असं असेल की तुमच्यासाठी, ठीक आहे, की एक असा इनपुट बनवायचा. काय करायचं, एक असा एक इनपुट बनवायचा. त्या इनपुट मध्ये असेल एंटर युजर. ठीक आहे, असा इनपुट असेल आणि इनपुटच्या खाली काय असेल, एक बटन असेल आणि त्या बटनचं नाव असेल इथे सबमिट. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण घेतलं होतं का लास्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे, आपण याच्यावर काम करतो. ठीक आहे, असा एक इनपुट घ्यायचा आणि इनपुटच्या खाली एक बटन घ्यायचं. जसं इनपुट मध्ये मी एखादा टेक्स्ट राईट केला आणि जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काय झाला पाहिजे, डेटा प्रिंट झाला पाहिजे. ओके, कन्सोल डेटा किंवा इथे मी राईट करतो असं प्रिंट डेटा इन कन्सोल. समजलं काय करायची तुम्हाला, घेतलं होतं का आपण, घेतलं होतं. ठीक आहे, एक्झाम्पल घेतलं होतं. काहीतरी इश्यू आलता यामध्ये ना, असंच काहीतरी घेतलं होतं, झालं होतं एक्झाम्पल. त्यामध्ये आपण काय घेतलं होतं, यूज इफेक्ट ना, यूज इफेक्ट सांगितलं होतं मी. नाही, मग हा वेगळा पॉईंट आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा होता असा आपला काय असणार आहे, फंडा असणार आहे. मग मी त्यासाठी काय करतो की आपला जो काय फोल्डर बनवला होता कोणता डे 9च्या, त्याच्या आतमध्ये मी आलो SRC मध्ये. SRC मध्ये आल्यानंतर जो आपला app.jss फाईल आहे त्यामधला सगळा कोड मी काय केला, डिलीट केला. त्यानंतर
ऍप डॉट सीएसएस मधला पण सगळा कोड रिमूव्ह केला आणि इंडेक्स डॉट सीएसएस मधला पण सगळा कोड काय केला, रिमूव्ह केला. आणि ऍप डॉट जेएसएस मध्ये मी काय करतोय, कंपोनंट बनवतो. जसं की कंपोनंट बनवण्यासाठी फंक्शन, कंपोनंटचं नाव, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये रिटर्न काय करणार आपण, की रिटर्न मी इथे करतो एक h1 आणि h1 मध्ये राईट करणार वेलकम बॅक. ठीक आहे, असा मी मेसेज काय केला, प्रिंट केला. त्यानंतर हे आपल्याला कंपोनंट आउटपुट पेजला दाखवण्यासाठी आपण इथे काय करतो, एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं जसं मी याला सेव्ह केलं, सेव्ह केल्यानंतर आपल्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आलो आणि आपला प्रोजेक्ट रन करण्यासाठी मी इथे कमांड टाकतो npm रन. जसं एंटर केलं तर आपला जो काय प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झाला, इथे रन झाला. आउटपुट पाहण्यासाठी ह्या URL ला मी कॉपी करतो आणि जे काय आपलं ब्राउझर आहे त्या ब्राउझर मध्ये जाऊन मी इथे केलं पेस्ट. जसं इथे मी पेस्ट केलं तर आपल्याला इथे दिसतंय वेलकम बॅक. ठीक आहे, तर आपला टास्क कसा होता की एक इनपुट बॉक्स घ्यायचा, काय करायचं, एक इनपुट बॉक्स घ्यायचा, त्याला नाव द्यायचं एंटर युजर नेम आणि त्याच्या खाली एक बटन बनवायचं. जसं त्या बटनावर मी क्लिक करणार त्या इनपुट मधला डेटा काय होणार, कन्सोल मध्ये प्रिंट होणार. ठीक आहे, तसं आपण करून घेऊ. मग तर ऍप डॉट जेएसएस मध्ये आलो, आपल्याला गरज कशाची आता, एका इनपुटची. मग मी ते राईट करतो एंटर युजर नेम आणि त्यानंतर घेतला मी एक इनपुटला टाईप दिला इथे मी टेक्स्ट आणि नेम आयडी ची आपल्याला गरज नाही, त्यासाठी मी इथे काय केलं, त्याला रिमूव्ह करून टाकतो. त्यानंतर बटन, लास्ट मध्ये मी काय एक बटन आणि बटनला मी नाव देणार सबमिट. ठीक आहे, जसं आउटपुट पेजला आलं इथे रिफ्रेश केलं तर आपला एक इनपुट आलाय आणि एक आपलं बटन आलंय. मग आपला टास्क कसा होता, जसं मी ह्याच्यामध्ये काहीतरी टेक्स्ट राईट केला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपला जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट झाला पाहिजे कन्सोल मध्ये प्रिंट. तर मी त्यासाठी काय करणार सांगा बरं फास्ट मध्ये. त्यासाठी मी काय करणार की मला एक व्हेरिएबल बनावं लागणार आहे. मग व्हेरिएबल बनवायचा असेल तर मला माहितीये की एक मला मॉड्यूलची गरज असते, त्या मॉड्यूलला मी इथे करणार इम्पोर्ट. कोणतं मॉड्यूल आहे मग इथे, यूज स्टेट. यूज स्टेटला मी इम्पोर्ट केलं कुठून, रिॲक्ट मध्ये. त्यानंतर यूज स्टेटचा यूज करून मी काय करतो इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, जसे की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट त्यामध्ये युजर. त्यानंतर काय असतं इथे फंक्शन असतो, त्या फंक्शनला नाव दिलं मी इथे की सेट युजर नेम, असं मी त्या फंक्शनला काय दिलं नाव. आणि कशाचा यूज करून मी डिक्लेअर करणार आहे, यूज स्टेटचा, आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकली मी एम्प्टी. झाला व्हेरिएबल डिक्लेअर. मग आपला फंडा काय होता की जसं मी सबमिट बटनावर क्लिक करेन डेटा झाला पाहिजे कन्सोल मध्ये प्रिंट. मग त्यासाठी मी इथे काय केलं की जो आपला इनपुट आहे त्याला मी एक इव्हेंट राईट केला, कोणता, ऑन चेनचा. त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन मी राईट केला. जसं एरो फंक्शन कॉल होईल की तसं एक फंक्शन काय होईल इथे सेट युजर नेम नावाचं फंक्शन कॉल. त्यानंतर मी इथे काय करतो इव्हेंट. ठीक आहे, इव्हेंटचा मी ई राईट करू फक्त. ठीक आहे ना, इव्हेंटचा आपण शॉर्टकट मध्ये ई राईट केला तरी चालेल. ठीक आहे, मग इथे काय असणार, ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू. ओके, असंच असतं ना. जसं मी आउटपुट पेजला आलो एकदा मी इथे काय केलं, रिफ्रेश केलं. जसं इनपुट मध्ये मी एबीसी नाव राईट केलं, एकदा मी कन्सोलला ओपन करतो. कन्सोलला ओपन केल्यानंतर जसं मी सबमिट बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये काही डेटा प्रिंट नाही झाला. का नाही झाला, की आपल्याला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर काहीतरी ऍक्शन करायची, त्यासाठी बटनला आपल्याला एक इव्हेंट राईट करायला लागेल. कोणता इव्हेंट, ऑन क्लिकचा इव्हेंट. जसं ह्या बटनावर आपण क्लिक करू तर एक सबमिट नावाचं फंक्शन कॉल काय होईल, सबमिट नावाचं फंक्शन कॉल होईल. आणि जे काही सबमिट नावाचं फंक्शन असणार आहे ते कुठे असणार आहे, आपल्या कंपोनंटच्या आतमध्ये. मग मी इथे आतमध्ये राईट करतो की फंक्शन आपल्या कंपोनंटचं नाव सबमिट, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट ओपन केला आणि क्लोज. आणि इथे मी करतो कन्सोल डॉट लॉगला युजर नेम.
जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे नाव राईट करतो जसं की एबीसी, सबमिट बटनावर क्लिक केलं तर आपलं इथे काय होतं, एबीसी नाव काय होतंय, प्रिंट होते. ठीक आहे, हे तो नॉर्मल सर्वांना जमेल हा. ठीक आहे दीपक, जमेल. तर तर नेक्स्ट टास्क किंवा नेक्स्ट पॉइंट आपला ह्याच्यामध्येच असणार आहे. जसं की कन्सोल मध्ये आपण काय केलंय, इनपुट मधला डेटा प्रिंट केलाय. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप आपली अशी असणार आहे की एक ऍरे बनवायचा. कॉन्स्ट एक ऍरे बनवायचा, पहिला एम्प्टी. काय करायचं, एक एम्प्टी ऍरे बनवायचा. जसं आपण सबमिट बटनावर क्लिक करू, तर जसं आपण सबमिट बटनावर क्लिक केलं की ऍरे मध्ये काय झालं पाहिजे, जे काही इनपुट मध्ये आहे ते स्टोअर झालं पाहिजे. जसं की मी इथे एबीसी नाव राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर जे एबीसी नाव आहे ते एबीसी नाव झालं पाहिजे ह्या ऍरे मध्ये स्टोअर. समजतंय. त्यानंतर मी इथे नाव राईट केलं XYZ आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर नेक्स्ट टाइम झालं पाहिजे इथे ऍरे मध्ये इक्वल टू, हे एबीसी पण मला पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये काय पाहिजे मला, XYZ. त्यानंतर मी डबल एकदा गेलो इनपुट मध्ये आणि मी तिथे राईट केलं PQR आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर थर्ड टाइम माझ्या ऍरे मध्ये प्रिंट स्टोअर झालं पाहिजे. तो मला ऑलरेडी जो एबीसी होता तो एबीसी पण पाहिजे त्याच्यामध्ये स्टोअर, आणि त्यानंतर XYZ पण पाहिजे, आणि त्याच्यामध्ये ऍड झालं पाहिजे कोण आता, PQR. समजलं काय करायचे आपल्याला, नेमकं काय करायचे ते समजलं. ठीक आहे ना. आपण नुसतं आता काय केले, नाव प्रिंट करतो कन्सोल मध्ये, बरोबर. मग आता आपल्याला टास्क काय आहे की एक ऍरे व्हेरिएबल बनवायचा, आणि जो काय आपण इनपुट मध्ये टाईप करून सबमिट बटनावर क्लिक केलं की त्या ऍरे मध्ये व्हॅल्यू काय झाली पाहिजे, इन्सर्ट होत गेली पाहिजे. समजला टास्क तुम्हाला. मग त्यासाठी मी काय करतो की एक ऍरे बनवून घेतो. ठीक आहे ना, एक ऍरे बनवतो. जसं की इथे कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी इथे राईट केलं डेटा. ठीक आहे, ऍरेला आपण डेटा नाव देऊ. ठीक आहे, आणि कोमा देऊन इथे काय असतं, सेट डेटा. कशाचा यूज करून व्हेरिएबल डिक्लेअर करायची, यूज स्टेट. आणि त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असणार, एम्प्टी असणार. जसं की आपण जो युजर नेम व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये आपण स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे. तर हा डेटा व्हेरिएबल मध्ये आपण कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे, ऍरे नाव. तर इथे स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे फक्त. ठीक आहे, झाला हा फंडा आपला. तर डेटा स्टोअर कसा करायचा, कसा करू शकतो, एनी आयडिया. इथे फक्त आपण डेटा काय घेतलाय, प्रिंट केलाय. तर मला फक्त काय करायचं, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करायचा. मग आता तुम्हाला माहिती आहे की आपण हे सेट नेम नावाचं फंक्शन कॉल केल्यानंतर जो काय डेटा आहे हा डेटा इकडे जातो ह्याच्यामध्ये टाईप केल्यानंतर, आणि हा डबर काय करतो, ह्याच्यामध्ये ह्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवून देतो. असंच करतो ना स्टेप. मग आपल्याकडे काय आहे की सेट डेटा नावाचं फंक्शन आहे, आणि त्या फंक्शनला आपण डेटा पाठवला की तो डेटा कुठे जाणार, ह्या डेटा व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे काय करतो, जे सबमिट नावाचं फंक्शन आहे ना, त्या सबमिट नावाच्या फंक्शन मध्येच मी काय करतो, सेट डेटाला कॉल करतो. ठीक आहे ना, हे तर फंक्शन आहे ना, मग ह्याला मी कुठे पण कॉल करू शकतो, आणि त्याला मी व्हॅल्यू पास करतो युजर नेम. बरोबर, माझ्याकडे नेम व्हेरिएबल मध्ये काहीतरी मी टाईप केलं इनपुट मध्ये, तर ते ह्या युजर नेम मध्ये येणार, आणि त्या युजर नेम मधलं मी काय केलंय, सेट डेटाला पास केलंय. समजलं काय करतोय. आणि जो काय आपला हा डेटा व्हेरिएबल आहे त्या डेटा व्हेरिएबलला मी कन्सोल करतो. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा मी इथे काय करतो, रिफ्रेश करतो, आणि इथे मी काय केलं, ABC नाव राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं, तर इथे बघा
एबीसी नावाला प्रिंट झालंय. काम कशामुळे झालंय की इथे मी एबीसी कन्सोलला मी काय केलं, युजर नेम प्रिंट केलंय. तर हा काही व्हॅल्यू प्रिंट करत नाही, बरोबर. हा फंक्शन आहे आणि त्याच्यानंतर आपण कन्सोलला डेटा केलाय आणि डेटा काय, हा एक ॲरे टाईप आहे हा. आणि इथे काय झालं, आउटपुट मध्ये एम्प्टी ॲरे प्रिंट झालाय. ठीक आहे. त्यानंतर मी इथे XYZ करतो आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर काय झालं, इथे XYZ हे इनपुट मधलं आलंय आणि हे एबीसी कुठलं आलंय, मग मार्क्सचं आलंय, म्हणजे हा ॲरे मधला आलाय, बरोबर. मग तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये मी हे एक्सप्लेन करत होतो की जो हा कन्सोल आहे, या कन्सोलला प्रिंट होण्यासाठी लागतोय टाइम 0 सेकंड, बरोबर. आणि जो काय हा फंक्शन आहे, ह्या फंक्शनला रन होण्यासाठी टाइम लागतोय किती, 1 सेकंड. आणि हा कन्सोल होण्यासाठी किती टाइम लागतोय, 0 सेकंड. समजला हा. मग इथे काय फंडा होतोय की जसं तुम्हाला एक एक्झाम्पल पण दिलं तुम्ही हायचं, डबल एकदा देतो तुमच्यासाठी, नसेल समजलं त्याला. सपोज इथे काय कन्सोल डॉट लॉग राऊंड ब्रॅकेट मध्ये मी इथे प्रिंट केलं सपोज हाय 1. ठीक आहे. इथे हाय 2 आणि इथे मी केला हाय 3. तर जो हा हाय 1 आहे, त्या हाय 1 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतो इथे 0 सेकंड. हाय 2 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतोय इथे 1 सेकंड. आणि हाय 3 ला प्रिंट होण्यासाठी टाइम लागतोय 0 सेकंड. मग इथे मेथड काय होते, ठीक आहे, प्रोग्राम कसा रन होतोय ते समजून घ्यायचे. मग कुणाला जास्त टाइम लागतोय प्रिंट होण्यासाठी, हाय 2 ला. ठीक आहे. सपोज एखाद्या स्टुडंट आहे आणि 3 स्टुडंट आहेत, ठीक आहे. आणि 3 स्टुडंट काय झालेत की क्लासला चाललेत, काय चाललेत, 3 स्टुडंट क्लासला चाललेत. आणि त्यापैकी एक स्टुडंट बोलला, म्हणजे फर्स्ट नंबरचा स्टुडंट बोलला की मला एक काहीतरी काम आहे, मला थोडासा टाइम लागेल, 15-20 मिनिटं, मला थोडासा क्लासला काय होईल, लेट होईल. आणि तो क्लासला काय होईल, जे जो काही 2 आणि 3 आहेत ते काय होतील, त्या 1 नंबर पेक्षा लवकर क्लासला पोहोचतील. आणि 3 जो काही 1 नंबरचा स्टुडंट आहे तो काय होईल, थोडा लेट होईल. मग त्याच प्रकारे इथे काय होणार आहे की जो काय कन्सोल आहे हाय 1 त्याला टाइम लागतोय किती, 0 सेकंड. ठेवलं की प्रिंट होऊन जाईल. अजून इकडे आला, परत नेक्स्ट लाईन कडे आला आणि नेक्स्ट लाईनला बोलला की तुला प्रिंट व्हायचंय का, तो बोलला नाही, मला थोडासा टाइम लागणार आहे, मी नंतर प्रिंट करतो. मग तो काय गेला, थर्ड लाईन कडे गेला. थर्ड लाईन बोलला तुला प्रिंट करायची, हा मला प्रिंट व्हायची. मग काय होणार इथे, हाय इथे 2 प्रिंट होणार आणि लास्ट मध्ये कोण प्रिंट होणार इथे, मग ठीक आहे, इथे हाय 3 होणार आणि लास्ट मध्ये इथे प्रिंट होणार कोण, हाय, बरोबर. मग त्याच प्रकारे आपण प्रोग्रामिंग मध्ये पण सेम स्टेप आहे की जो काय हा फर्स्ट कन्सोल आहे, त्या फर्स्ट कन्सोलला प्रिंट होण्यासाठी लागतोय 0 सेकंड. आणि जो काही मधला फंक्शन आहे, ह्या फंक्शनला कॉल होण्यासाठी लागतोय आपल्याला थोडासा टाइम, बरोबर. आणि हा जो लास्टचा कन्सोल आहे त्याला प्रिंट होण्यासाठी लागतोय 0 टाइम, म्हणजे तो लगेच प्रिंट होतोय. म्हणजे इथे काय होतंय की जेव्हा हा प्रिंट होतोय व्हेरिएबल, ह्याला लगेच प्रिंट होऊन जातोय. जेव्हा हा ह्याला लागतोय थोडासा टाइम आणि ह्याला लागतोय टाइम नाही लागत आहे, मग ह्याने काय केला, जो काय हा डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, तो डेटा नावाचा व्हेरिएबल काय केला, प्रिंट करून घेतला. त्याच्यामध्ये डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय आहे, एक एम्प्टी अरे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे का, काय त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीच नाही. मग तो काय झाला, इथे एम्प्टी प्रिंट झाला. जसा हा प्रिंट झाला की लगेच फंक्शन पुढे गेला. जसा हा कन्सोल प्रिंट झाला, डेटा नावाचा व्हेरिएबल कसा झाला, जसा प्रिंट झाला की लगेच तो प्रिंट करण्यासाठी कोणाकडे गेला, ह्या कन्सोल कडे गेला. कन्सोल नाही, ह्या फंक्शन गेला आणि हा फंक्शन काय करतोय, ह्या सेट फंक्शन काय करतोय, इथे डेटा घेऊन जातोय, बरोबर. आणि हा डेटा कुठे जातोय, परत हिथे जातोय आणि परत हा डेटा कुठे जातोय, कन्सोल कडे जातोय, असं काहीतरी रिफ्लेक्ट होतंय, बरोबर. पण जेव्हा हा डेटा दिला तेव्हा त्या डेटा नावाच्या व्हेरिएबल कडे काहीच डेटा नव्हता, एम्प्टी होता, बरोबर.
जेव्हा आपण नेक्स्ट टाइम जातोय, नेक्स्ट टाइम कडे काय होतंय की त्याच्या अगोदर काहीतरी डेटा असतो. अरे कन्फ्युज होतंय आहे ना. हा पॉइंट मग तुम्हाला फक्त यामध्ये एकच लक्ष ठेवा. काय होतंय की आपण डेटा प्रिंट करायला गेलो तर थोडंसं काय होतं, इथे एम्प्टी उशिरा प्रिंट होतंय, एवढंच देणं ठेवा. काय होतंय इथे अरे आपला थोडासा लेट प्रिंट होतोय. जसं मी इथे हाय राईट केलं तर अरे काय झालं आपलं इथे आपला एम्प्टी प्रिंट झाला. जसं मी इथे परत बाय राईट केलं आणि सबमिट वर क्लिक केलं तर तो मागचा अरे काय झाला, मला मागचा मेसेज काय झाला माझ्यासाठी प्रिंट झाला. म्हणजे हा काय करतोय, एक स्टेप लेट चालतोय. बरोबर, हा पॉईंट समजला. तिथे काहीतरी होतंय, काय होतंय की एक स्टेप काय होतोय तो लेट चालतोय. बस एवढा फंडा समजला. मग आता हा जो काही लेट आपला व्हेरिएबल प्रिंट होतोय, हा फंडा सॉल्व्ह करण्यासाठी आपला रिॲक्ट जेएस मध्ये एक कंपोनंट आहे किंवा एक मॉड्यूल आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम समजला ना तुम्हाला. प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे की जो काय आपला मेसेज आहे तो काय करतोय, थोडासा लेट प्रिंट करतोय. आला एम्प्टी इथे, सपोज मी इथे बाय राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर मला काय होतंय, हाय मागच्या टाइमचा काय झालाय मला प्रिंट झालाय. म्हणजे थोडा ह्याला टाइम लागतोय. मग तो टाइम कमी करण्यासाठी रिॲक्ट जेएस मध्ये एक मॉड्यूल आहे. जसा यूज स्टेट आहे ना, त्याच प्रकारे काय आहे ते आपल्याकडे एक यूज इफेक्ट आहे. जसा यूज स्टेट काय करतो, व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याच प्रकारे यूज स्टेट काय करतो मी तुम्हाला सांगतो. यूज स्टेट मला त्याला लागतोय म्हणून मी त्याला काय केलं, इम्पोर्ट केलं. कुठून इम्पोर्ट केलं, रिॲक्ट जेएस मधून. आता मी त्याचा यूज करतो. आता यूज कसा करायचा, जसा की यूज स्टेटचा हा सिंटॅक्स आहे, त्याच प्रकारे यूज इफेक्टचा पण एक सिंटॅक्स आहे. इथे राईट करायचं यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन केलं. इथे मी ॲरो फंक्शन राईट आणि ॲरो फंक्शन मध्ये लास्ट मध्ये आपण देतो तसं कोमा देऊन स्क्वेअर ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी राईट केलं जसं की डेटा, म्हणजे कोणता, हा व्हेरिएबल. आणि हा यूज इफेक्ट मध्ये मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये मी इथे प्रिंट केलं जसं की न्यू डेटा इक्वल आणि इथे मी प्रिंट केला डेटा. आता हे काय आहे काय नाही मी तुम्हाला ते सांगतो. ठीक आहे, जसं मी आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश करतो, जसं मी इथे काय केलं, हाय प्रिंट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर मला इथे काय झालंय, तो माझा हाय होता तो हाय मला प्रिंट झालाय. आणि इथे बघा हाय लगेच मला प्रिंट झालाय. झालंय ना, इथे काहीतरी झालंय ना. काय झालंय हे असं, याला कमेंट आउट करतो. ठीक आहे, आपण इथे डेटा व्हेरिएबल प्रिंट केलाय. इथे काय केलंय, डेटा व्हेरिएबल मगाशी प्रिंट केलाय. त्यामध्ये काय व्हायचा की थोडासा लेट प्रिंट व्हायचा. बरोबर, आणि इथे पण मी काय केलंय, डेटा व्हेरिएबलच प्रिंट केलाय, वेगळं काहीच नाही. पण मला आउटपुट पेजला गेलो, जसं मी इथे काय करतोय, हाय प्रिंट केला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर मला तो आत्ताचा हाय पण प्रिंट झाला आणि तो डेटा व्हेरिएबल मधला पण हाय मला काय झाला, झाला प्रॉब्लेम सॉल्व आपला. तो कशामुळे झाला, यूज इफेक्ट मुळे झाला. कशामुळे झाला, यूज इफेक्ट. आता यूज इफेक्ट काय करतो मी ते मला सांगतो. जसं की यूज इफेक्ट काय करतो की लक्ष ठेवतो. तो काय करतो, तो लक्ष ठेवतो. जसं की एखादा व्हेरिएबल आपण सांगितले की डेटा नावाच्या व्हेरिएबलवर तू काय कर, लक्ष ठेव. डेटा नावाचा व्हेरिएबल त्यांनी काय केलं, 0 ची 1 व्हॅल्यू केली की तू काय करायचं, लगेच डेटा प्रिंट करायचा. त्यांनी 0 चा 1 केला, तू काय करायचं, लगेच कन्सोल करायची. तो उठला की लगेच तू कन्सोल कर, तो बसला तू लगेच कन्सोल कर. समजलं काय केलंय, फक्त की आपण लक्ष ठेवतो व्हेरिएबल वर. मी काय केलं इथे लक्ष ठेवतोय. जसं की त्यांनी काहीतरी चेंजेस केले, चेंजेस म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी केली किंवा त्यांनी काहीतरी चेंजेस केले की त्यांनी काय करायचं, लगेच डेटा कन्सोल करायचा. म्हणजे यूज इफेक्ट काय करतो की व्हेरिएबल वर लक्ष ठेवतो आणि त्यांनी काहीतरी केलं की त्याचं लगेच काम करतो तो कन्सोल. समजतंय का नाही, कन्फ्युज होतं कुठे इथे डेटा इथे का, इथे मी काय केलंय की त्याला सांगतोय की लक्ष कुणावर ठेवायची, तू डेटा व्हेरिएबलवर. हा सिंटॅक्स आहे त्याचा. ठीक आहे, असा सिंटॅक्स आहे त्याचा.
की यूज, लगेच नाही समजणार, हा त्याचा काही एक सिंटॅक्स आहे, त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन असतं आणि त्यानंतर इथे आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये देऊन सांगतो की कुणावर लक्ष ठेवायचं, हा सिंटॅक्स आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे फॉर लूपचा सिंटॅक्स कसा आहे, की असा काहीतरी फॉर लूपचा सिंटॅक्स असतो, आय इक्वल टू 0 आणि इथे दत्ता आणि इथे आय प्लस, हा सिंटॅक्स आहे ना, असा सिंटॅक्स आहे. इथे कंडिशन असते इकडे, बरोबर ना, हा काय तुम्हाला माहिती सिंटॅक्स आहे. मग त्याच प्रकारे यूज इफेक्टचा काय हा सिंटॅक्स आहे. जसा यूज स्टेटचा सिंटॅक्स काय आहे, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, ह्याच्यामध्ये काय होते, फिक्स व्हॅल्यू असते का व्हेरिएबल, वेगवेगळे टाकू शकतो, हा त्याचा काय झाला, ठीक आहे, यूज स्टेटचा असा सिंटॅक्स आहे, हा यूज स्टेटचा सिंटॅक्स झाला. त्याच प्रकारे यूज इफेक्टचा सिंटॅक्स आहे हा. जसं की आपण इथे व्हेरिएबल देतो आणि त्याच्यानंतर एक फंक्शन असतं इथे, त्याच प्रकारे इथे काय करतो आपण, की लक्ष कोणावर ठेवायची त्याचं आपण नाव सांगतो. मी याला सांगितलंय की तो डेटा नावाच्या व्हेरिएबल वर काय कर, लक्ष ठेव. जसं त्यांनी 0चा 1 केला की तू काय करायचं, कन्सोल डॉट लॉग करायची. तो 1चा 0 केला की तू लगेच करायचं कन्सोल डॉट लॉग कर. तो जागेवरनं हल्ला तरी त्याला काय करायचं, कन्सोल डॉट लॉग कर. म्हणजे त्यांनी काहीही केलं की तो त्याच्यावर लक्ष ठेवूनच आहे. काय केलंय त्यांनी, 24 तास लक्ष ठेवून आहे. त्यांनी काही केलं की लगेच तो करणार कन्सोल डॉट लॉग. तुम्ही इथे सांगितलं की काय कर, की मला लगेच कॉल कर, मला कॉल कर. मग जो काय डेटा नावाचा व्हेरिएबल आहे तो जागेवर उठला की मला एक लगेच कॉल करणार, तो बसला की लगेच मला कॉल करणार. समजतंय का थोडं थोडं, ठीक आहे. मी बोलत नाही की तुम्हाला 100% समजेल, थोडासा कॉम्प्लिकेट पार्ट आहे हा, ठीक आहे. ऑनलाईन मध्ये काय होतंय, कन्फ्युज होतात का समजतंय काय तुम्हाला, प्रोजेक्ट समजलं का नाही, निस्ता असं काय समजलंय का नाही, पक्का काय समजलं, ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं, समजलंय का कन्फ्युज होतात थोडस. अरे नॉर्मल, फक्त जसा लक्ष ठेवतो हा, जसं की मला आता लक्ष ठेवायची कुणावर माहितीये, या युजर नेम नावाच्या व्हेरिएबलवर. आता लक्ष कुणावर ठेवणार, तो युजर नावाच्या व्हेरिएबलवर. मी याला सांगितलं की आमच्या वर्गात एक विशाल नावाचा स्टुडंट आहे, जसं की क्लासमध्ये एक मॉनिटर असतो आणि तो मॉनिटर काय करतो की अख्या क्लासमध्ये लक्ष ठेवतो, कोण बडबड करतंय, कुणी बडबड केली की लगेच नाव लिहून ठेवतो. मग हा पण तसाच करतोय की डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये हालचाल केली की लगेच तो कन्सोल करतोय, म्हणजे लगेच त्याचं नाव लिहून घेतोय. समजतंय. अरे नॉर्मल, जास्त काही नाही, जास्त डोकं लावू नका, फक्त एकच लक्षात ठेवायचं, यूज इफेक्ट काय करतो, लक्ष ठेवतो. जसा क्लास मॉनिटर सगळ्या स्टुडंटवर लक्ष ठेवतो, की ह्याला मी फक्त सांगितलंय की तू विशालवरच लक्ष ठेव, बाकीच्यांवर लक्ष ठेवायची गरज नाही. समजलं, काय समजलं आता मला तेच, ऑनलाईन मेंबर समजलंय. तर हा यूज इफेक्ट काय करतो ते फक्त समजून घ्या, ठीक आहे. आता जो काही लेट प्रिंट होत होता, ठीक आहे, जो काही लेट डेटा आपला प्रिंट होत होता तो राहून द्या, ठीक आहे. मी फक्त तुम्हाला प्रोसेस सांगत होतो, जी अवेट आहे, असिंक्रोनाइज आहे, त्या मेथडला फक्त ती मेथड राईट करायची गरज नाही पडत, ती ऑलरेडी ती काय होते, प्रोसेस होते. फक्त मी तुम्हाला प्रोसेस सांगत होतो की कोणती प्रोसेस कशी वर्क होते. आता त्याचा रिझन सांगत होतो की जो काय डेटा असा लेट प्रिंट होत होता, का प्रिंट होत होता, त्यामुळे मला ते सांगायला लागलं की तुम्हाला 1 सेकंडनी होतोय, 2 सेकंडनी होतोय, 0 सेकंडनी होतोय, फक्त तो लेट का प्रिंट होतोय त्याचं मी तुम्हाला रिझन सांगत होतो, ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही एक लाईन काय करता, राईट करून पाहताल तेव्हा तुम्हाला समजेल, ठीक आहे. आता मी जितकं सांगायचा प्रयत्न केलाय तरी नसेल जमलं तर तुम्ही काय करायचं, एक एक लाईन कट करायची, टाईप करायची, बघायचं काय होतंय नेमकं, कोणत्या लाईननी काय होतंय, ठीक आहे, तिथे तुम्हाला समजेल. तर आपला प्रॉब्लेम काय होता की जो काही डेटा होता ह्या व्हेरिएबल मधला तो थोडासा लेट प्रिंट होत होता, बरोबर ना, जो आपल्याला रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट आपल्याला काय होत होता, थोडासा लेट प्रिंट होत होता, बरोबर ना. हा तर आपला काय होता, प्रॉब्लेम होता. मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काय घेतला, की मला माहितीये की यूज इफेक्ट घेतल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि यूज इफेक्ट काय करतो,
की यूज इफेक्ट करतो, लक्ष ठेवतो. काय करतो तो? लक्ष ठेवतो. कुणावर लक्ष ठेवतो? की त्याला आपल्याला सांगायला लागतं लास्ट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये की लक्ष कुणावर ठेवायची. की मी सांगितलं जो आपला प्रॉब्लेम कुणाकडे होता, हा डेटा व्हेरिएबल थोडासा लेट प्रिंट होत होता, बरोबर. हा सर सर तो जो काय डेटा व्हेरिएबल होता तो लेट प्रिंट होत होता. मग मी काय केलं की त्याला सांगितलं की तू डेटा नावाचा व्हेरिएबल आहे ना, त्याच्यावर तू लक्ष ठेव. काय लक्ष ठेव? त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस झाले की तो डेटा व्हेरिएबल काय करतो? प्रिंट कर. बस एवढाच आहे. आणि हा काय बाकीचा यूज इफेक्टचा सिंटॅक्स आहे. जसा यूज स्टेटचा असा सिंटॅक्स आहे त्याच प्रकारे यूज इफेक्टचा सिंटॅक्स आहे हा. थोडीफार ऍक्टिव्हिटी झाली की तो काय करतो? कन्सोल करतो. समजलं? एवढंच ध्यानात ठेवा की तो यूज इफेक्ट काय करतो? लक्ष ठेवतो. ठीक आहे, एवढा पॉईंट समजला. तर आपण जाऊ नेक्स्ट पॉईंट कडे. तर आता इथे काय झालं की मी हाय प्रिंट केलं की कन्सोल मधला हाय, हा प्रिंट कुणाचा झालाय की ह्या कन्सोलचा हाय प्रिंट झालाय. त्यानंतर जो हा हाय प्रिंट झालाय तर हा कुणाचा झालाय? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबलचा झालाय, बरोबर. तर आपला फंडा कसा होता की मी सपोज इथं बाय राईट केलं तर मला इथे काय आलं पाहिजे? हाय पण आलं पाहिजे आणि बाय पण आलं पाहिजे. हे दोन्ही काय झाले पाहिजे? डेटा अरे मध्ये स्टोअर झाला पाहिजे, असा आपला काहीतरी फंडा होता, बरोबर. तर मग मी त्यासाठी काय करू? ह्याला सपोज अरे मध्ये पाठवलं तर याला मी अरे मध्ये पाठवलं तर ठीक आहे, अरे मध्ये जाईल ना, हा नेम वगैरे काय राईट करेल. तर काय होईल? जसं मी आउटपुट पेजला इथे रिफ्रेश केलं, मी इथे हाय मेसेज राईट केला आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर काय झाले? ते हा हाय कुणाचा प्रिंट झाला? ह्या व्हेरिएबलचा, बरोबर. आणि सेकंड हाय कोणाचा प्रिंट झाला? त्या डेटा नावाच्या व्हेरिएबलचा झाला ना. आणि ती कशात झालाय प्रिंट? आपल्याला अरे मध्ये. म्हणजे जे आपल्याला रिझल्ट पाहिजे होता त्याच्या जवळ जवळ आलोय आपण. कुठे तो? इथे. एक आपण व्हेरिएबल बनवला अरे नावाचा आणि त्याच्यामध्ये आपण जसं एबीसी मी राईट केलं, सबमिट बटनावर क्लिक केलं तर आउटपुट पेजला मला काय दिसतंय? एबीसी झालंय. आणि नेक्स्ट काय आहे? ते एक्स वाय झेड राईट केलं तर त्याच्यात अटॅच झालं पाहिजे. मग मी इथे आलो आउटपुट पेजला, इथे मी काय केलं की एबीसी राईट केलं आणि सबमिट बटनावर क्लिक केलं तर काय होतं? इथे जो पहिला हाय होता तो काय होतोय? निघून जातो आणि त्याच्या जागी काय झाला? एबीसी झाला. जसं की हे एक्झाम्पल समजण्यासाठी काय, सपोज मी इथे व्हेरिएबल डिक्लेअर करा वॅर ए इक्वल टू 10, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे राईट केलं ए इक्वल टू दत्ता आणि इथे मी कन्सोल डॉट लॉग केलं काय ए. अरे, तर आउटपुट पेजला मला काय दिसेल? दत्ता दिसेल का हा अरे मधला 10 दिसेल? काय दिसेल? हा, अरे सपोज, अरे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, 10 दिसेल का दत्ता दिसेल? किंवा मी 10 दिसेल की मला एबीसी दिसेल? ऑनलाईन मेंबर सांगा बरं काय दिसेल मला? आउटपुट पेज कन्सोल केलं तर मला काय दिसेल? काय दिसेल? एबीसी. तुमचं काय मत आहे का कोणाचं 10 मत? एबीसी दिसेल पक्का? ऑनलाईन मध्ये काय बोलतात? एबीसी दिसेल. का एबीसी दिसेल? की पहिल्यांदा आपण हा 10 स्टोअर केला आणि त्याच्यानंतर आपण काय केलं? इथे स्टोअर एबीसी स्टोअर, त्यामुळे आपल्याला आउटपुट पेजला काय दिसेल? एबीसी दिसेल. मग तोच प्रकार इथे होतोय. आपण इथे हाय केलं त्याच्यामध्ये स्टोअर, त्याच्यानंतर काय स्टोअर काय केलं? एबीसी केलं. म्हणजे त्याच्यामध्ये काय स्टोअर झाला? आता एबीसी झालं. आणि इथे मी अजून राईट केलं एक्स वाय झेड तर अरे मध्ये काय स्टोअर होईल? एक्स वाय झेड. म्हणजे जे एक्झाम्पल हे आहे ह्याच प्रकारे ओव्हर राईड होते, ठीक आहे ना. काय होतंय? ओव्हर रायडिंग होते, बरोबर. मग आपल्याला काय करायला लागेल की जो हा जुना व्हेरिएबल आहे आणि हा व्हेरिएबल आहे त्यांना करायला लागेल अटॅच, बरोबर ना.
अटॅच तर करायला लागेल ना. जसं की आता हे दोन्ही काय होतात, वेगवेगळे प्रिंट. मग आपल्याला अटॅच करण्यासाठी आपण काय करू, की जो जुना व्हेरिएबल आहे आणि जो नवा व्हेरिएबल आहे तो एका ऍरे मध्ये स्टोअर करू. असं करू शकतो ना, पॉसिबल आहे ना. समजतंय ना काय करायचे आपल्याला, नेमकं करायचे काय आणि झालंय काय. जसं आपण इथे एक्झाम्पल पाहतो की इथे आउटपुटला येईल एबीसीडी, 10 नाही येणार. सपोज मी आधी एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर केला ए इक्वल टू एक्स वाय झेड, तर आउटपुट पेजला काय येईल आता, एक्स वाय झेड येईल. मग तोच फंडा आपला इथे वर्क होतोय. जसं की मी इथे हाय राईट केला किंवा इथे मी एबीसी राईट केलं आणि सबमिट केलं, तर आपल्याला हा एबीसी प्रिंट झालाय, कारण तो व्हेरिएबल आहे, बरोबर. आणि अरे मध्ये आपण काय केलंय, तो व्हेरिएबल पास केलाय. इथे काय प्रिंट झाला, अरे मध्ये स्टोअर काय झाला, नेक्स्ट टाइम मी इथे केलं एक्स वाय झेड आणि सबमिट बटनावर क्लिक केलं, तर काय झालं, एबीसीच्या जागी काय झालं इथे रिफ्लेक्ट एक्स वाय झेड. मग आपल्याला करायचे काय, ही दोन्ही व्हेरिएबल करायचे आपल्याला अटॅच. मग अटॅच करण्यासाठी कोणतं फंक्शन वगैरे आहे का, करू शकतो ना, करू शकतो का नाही, करू शकतो. करता ट्राय. मग एवढं काय करायचं, मी तुम्हाला हिंट देतो एक, ठीक आहे, हिंट देतो. काय करायची, आता इथे आपण काय केलंय की सेट डेटाला आपण काय केलंय, व्हेरिएबल पास केलं, ठीक आहे. इथे काय करायचं, फक्त एक न्यू व्हेरिएबल बनवायचा किंवा इथे न्यू ऍरे बनवायचा, न्यू एक न्यू ऍरे बनवायचा आणि त्या ऍरे मध्ये मर्ज करायची. काय मर्ज करायची, की जो जुना डेटा आहे, ओल्ड डेटा अँड न्यू डेटा, अरे इथे ओल्ड डेटा आणि इथे राहील न्यू डेटा, आणि जो हा न्यू ऍरे बनलाय तो न्यू ऍरेला पास करून द्या. समजतंय का, ठीक आहे. हा कन्सोल मी रिमूव्ह करून टाकतो, याची गरज नाही. समजलं काय करायचं, हिंट दिली मी तुम्हाला. एक थर्ड ऍरे बनवायचा, त्या ऍरे मध्ये हे दोन्ही वेरिएबल काय करायचे, ओल्ड डेटा आणि न्यू डेटा मर्ज करायचा, आणि मर्ज केल्यानंतर सेट डेटाला पाठवायचा न्यू ऍरे. करता ट्राय एवढं, बस. जमलं तर ट्राय करा, नाही तर मी सांगतो तुम्हाला ऑनलाईन.